हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आणि मी काल पण ब्लॉग टाकलेला आणि आज पण ब्लॉग टाकते आहे. काल मी रात्री टाकलेला. आता म्हणजे 12:13 PM झाले, 13 झालेत. आणि म्हणजे माझी स्कूल होती पण मी गेले नाही, कारण म्हणजे मला आमची स्कूल असती 7 and 10 o'clockला. आणि जर आम्हाला थोडं पण उशीर झालं तर आम्हाला बाहेर थांबवतात. आणि मग मी उठले 6:30ला. मी रोज 6 o'clockला उठते आणि 6:30ला उठले. सो मी आईबाबांना विचारलं आणि आई तर नेहमी माझी म्हणजे आई तर नेहमी बाबांना सांगते की जाऊ दे ना, घेऊ द्या ना. म्हणजे आता आधी मी शाळेला खूप सुट्टी मारायची पण आता नाही मारत. आणि आज मी आणि मग मला सुट्टी मिळाली म्हणून 9:30पर्यंत झोपलेले. आणि मग मी 10 ते 11 ह्या क्लासला गेले. आणि आता परत संध्याकाळी पण जाणार आहे. जेव्हा मी स्कूलला सुट्टी घेते तेव्हा 2 times क्लास करते. सो त्यामुळं माझा अभ्यास म्हणजे असा कधी बुडत नाही. आणि मी सकाळी ह्या क्लासला जाऊन आले, स्टेशनरीतनं पेन घेऊन आले. तर तिथं मला हे टिकल्यांचं पाकिट पण घ्यायचं होतं, टिकल्या घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. घरी आले बघते विसरलेच मी, की तिथं पेनच विसरले मी तिथे तेवालं. तर मग परत तिथं गेले, सायकलवरून गेले मी एकटी. आणि म्हणजे मला क्लासला सोडायला आणायलाच बाबा आलेले, मी सायकलवरनं जाते. आणि मी सायकलवरनं गेले, पेन आणलं, परत घरी आले. आणि मग आईला कोथिंबीर आणायची होती. आई म्हणली की संध्याकाळी आण, पण मी आत्ताच गेले, कोथिंबीर आणि कणीस आणले, सायकलवरनं गेले म्हणजे. आणि परत घरी आले. सो असं म्हणजे वेळ कधी गेला ते करायलाच नाही. आणि आत्ता 12:14 झाले. सो सकाळपासून म्हणजे उठलेच मी 9:30ला आणि वेळ एवढ्या पटपट गेला. आता फ्रायडेला म्हणजे फ्रायडेला सुट्टी आहे, कारण इंडिपेंडन्स डे आहे 15 ऑगस्ट. उद्या सुट्टी नसणार आहे, कारण उद्या पतती का असं काहीतरी आहे, माहीत नाही. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं, पण असेल असं नाही. आणि शनिवारी पण आहे सुट्टी, कारण गोपाल काला आहे शनिवारी. गोपाळ काला आहे. सो त्याची पण सुट्टी असणार आहे. शनिवारी हाफ डेज असते आमची, नसली तरी काय जायचं, मज्जाच असते शनिवारी. सो असा होता माझा आजचा ब्लॉग. कसं वाटलं तुम्हाला? प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.